आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. सोशल मीडियावर इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याने मांसाहार करत असाल तर मुंबईच्या ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असं म्हटले. त्यामुळे आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. ही मुंबई मराठी माणसाची आहे, आगरी कोळी बांधवांची आहे, महाराष्ट्राच्या कष्टकरी सर्वसामान्य माणसांची आहे आणि मुंबईत कोणी काय खावं काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. इस्टेट एजंट भावेश कावरेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने म्हटलंय की मांसाहार करत असाल तर इथे घर मिळणार नाही. शुद्ध शाकाहारी असाल तर आम्हाला संपर्क करा. ताडदेवमध्ये असणाऱ्या हे 2 BHK घर आहे. याचा कार्पेट एरिया 900 स्क्वेअर फूट असणार आहे. या घराच्या बाल्कनीतून साऊथ मुंबईचे विहंगम दृश्य दिसतंय. या घरातून तुम्हाला समुद्राचाही नजारा पाहायला मिळेल. हे घर 6,30,00,000 मिळत आहे. यात एक कार पार्किंगची जागाही मिळत आहे. नॉनव्हेज खात असाल तर इथे घर मिळणार नाही असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दो नंबर पे कॉल करो. ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का. यामुळे वाद निर्माण झाला असून मुंबईत पिढ्यानपिढ्या मच्छी खाणाऱ्या मराठी माणसाला आता त्याच्या ताटावरून घर मिळणार की नाही हे ठरवलं जाणार का? हे वारंवार आणि मुद्दाम केलं जात असेल तर याला ठामपणे विरोध झालाच पाहिजे. मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. मराठी माणसाच्या संस्कृतीवर, जगण्याच्या पद्धतीवर आणि अन्नाच्या निवडीवर बंधन घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. भेदभाव करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने योग्य तो धडा शिकवावाच लागेल असं यावेळी बोललं जात आहे.